नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं सगळ्यांचं. कशा सगळे खबर येत ना बघा. मी सगळ्या बायकांना एकच सांगते आहे, सगळ्या लेडीजला, मी पण एक लेडीज आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, जी मी जगली ह्या 2-2.5 वर्षात ते तुम्ही पण नका जगू. आणि तुम्हाला एकच सांगणार आहे की स्वतःसाठी पण जगा. आता का मी एक वस्तू घेतली हो का, इथं हे खूप महागाचे आहे, म्हणजे मी हे दाखवणार नाही असं ना, ती पॅकिंग दाखवा, पॅकिंग. परत तुम्ही म्हणसान की काय काय दाखवते. मी आता ह्या दुकानमध्ये आलेले आहे, माझ्या स्वतःसाठी हे सगळं सामान घेण्यासाठी आलेले आहे. आणि काही तर खुलेआम बिकता है, तो मुझे दिखाने में कुछ मुझे कोई शर्म नहीं आती और मैं कुछ भी नहीं, तो मैं अपने लिए भी जीना चाहती हूँ. और मस्त पे एकदम अच्छी से अच्छी ब्रा मैंने लिया मेरे लिए, बहुत अच्छी है, बहुत महंगी भी है. और जब ये मैं पहन के देखी ना इधर, इतना अच्छा लगा, इतना सॉफ्ट लगा, बहुत अच्छा लगा. तर तुम्हाला सगळ्यांना कसं सांगते, तुम्ही स्वतःसाठी पण जगा आणि स्वतःसाठी काहीतरी घ्या. आता तुम्ही म्हणता जाऊन दे बाबा, एवढं महागाची वस्तू कशाला मी घेऊ. पण जे आपली जिंदगी एकच बार भेटते, बार जिंदगी भेटतच नाही. आणि जिंदगी आपली एवढी अनमोल आहे ना, एवढी अनमोल आहे ना. मी खरंच सांगते, मी जशी कोमातनं बाहेर आली ना, तसं मला असं वाटलं की मी जीवनाचा हर गोष्टीचा आनंद घेऊ. कारण की मला नवीन जिंदगी भेटली आणि नवीन जिंदगी मी एकदम मस्तपैकी जगणार. मला लोक काय म्हणतात काय नाही, मी त्याचा बिलकुल बी विचार करणार नाही. लोक नावं ठेवायला असतात, लोक मला पोसा येत नाहीत. किंवा आता ही एवढी मोठी ब्रा मी घेतली, कितीची आहे मॅडमची? 1000ची एक ब्रा आहे, माहिती आहे. पण मी हे 2 घेतलं का, जेव्हा मी घालून बघितली ना, आता ह्याची क्वालिटी तुम्हाला दाखवते, 1 मिनिटाने दाखवते. हे ब्रा आहे, तुम्ही बघू शकता. ही ब्रा, ह्या ब्रामध्ये काय आहे प्रॉब्लेम, एवढी सॉफ्ट एकदम कम्फर्टेबल बघा. आणि मी खरंच घालून बघितलं ना, कसम से एवढं छान वाटत होतं ना, असं वाटलंच नाही की ही घाण आहे किंवा म्हणजे चांगलं नाही, काय नाही, एकदम मस्त वाटलं. मी बघा हे 2 घेतल्या, जीवाला माझ्या नाही घेणार तर मला माझ्या जीवाला मला सुकून द्यायचं आहे माझ्या जीवाला. आणि बघा हे एक घेतली मी आणि हे घेतली मी, 2 घेतल्या मस्तपैकी. आणि दुकान पण छान आहे, तुम्ही येऊ शकता. बघा हातली घेतली मी, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्हाला ह्या दुकानमध्ये यायचं असेल तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्सला ह्यांचा पत्ता टाकते. तुम्हाला पाहिजे तशी नाईटी म्हणा, सूट म्हणा, हे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आणि मी मॅडमचं तोंड नाही दाखवणार, पण तुम्ही ते येऊन बोला. स्मिता सातपुत्यांनी व्हिडिओ काढला होता ना, तेव्हा आम्ही हे दुकानमध्ये आलेले. बघा तुम्ही बघू शकता, 101 क्वालिटी आहे, 101 मस्तपैकी. हे बघा, हां दाखवते. हे बघा दुकान खूप छान आहे. ताईला दाखवते, ताई आहे, ताईचं तोंड नाही दाखवू तुम्हाला. बघा हे ताई आहेत. ताई तुमच्या दुकानचा पत्ता सांगा. नटराज मार्केट, अक्षी शॉप. हां बघा, ह्या ताईला भेटा तुम्ही आणि बोला स्मिता सातपुते पण ह्या दुकानमध्ये आलते ना, तर तुम्ही पण या आणि व्हिजिट करा तुम्ही सुद्धा. आणि खूप छान दुकान आहे. चल तुम्हाला बाहेर दाखवते. हे बघा दुकान आहे मस्त. अक्षता दुकानचं नाव आहे, बघू शकता तुम्ही. हे नटराज मार्केट आहे, अक्षी सॉरी. हे बघा, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ह्या दुकानमध्ये पण. हां चला, आता मी अजून मला काय काय घ्यायचं ते तुम्हाला मी दाखवते. तर मी माझ्या स्वतःसाठी जगते बाई. मला लोक काय म्हणतात काय नाही, मी त्याचा बिलकुल पण विचार नाही करणार. मी मॅडमला सांगितलं, मॅडम मी यूट्यूबर आहे आणि माझ्या लाईफमध्ये भरपूर दुःख आहे, पण मी ते दुःख विसरून मी माझं लाईफ जगायचा प्रयत्न करते. आणि आता मी गावी चालली 8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी चालली, त्याच्यानंतर परत येईन. आणि मी हमेशा दुकानमध्ये घेणार, कारण मॅडमचा स्वभाव खूप छान आहे. मॅडम पण दुःखातनं बाहेर आलेत, की त्यांचं खूप मोठं दुःख आहे, त्यांच्या म्हणजे त्यांच्या आबाळावर दुःख आहे त्यांच्यावर. पण त्यांना पण मी सांगितलं, अजिबात दुःख घेऊ नका, खुश राहावा. जसं मी राहायला बघते तसं तुम्ही पण राहावा. काय मॅडम, बरोबर आहे का नाही? मॅडम खूप खुश झाल्यात एकदम, माहिती आहे का. चला आता मी अजून काय 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 वस्तू घेते ते तुम्हाला दाखवते. आणि हो का, मी पहिली गोष्ट, मी 2-2.5 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी किती दुःखातनं मी बाहेर आली आहे. म्हणून हे सगळं दुःख विसरून मला पुन्हा नव्याने जगायचे आणि नव्याने सुरुवात करायची. आणि सगळ्यांना चांगलं बोलते मी. सगळ्यांनी लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पण जगा. माझ्याकडून तर खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्हाला माहिती आहे, मी 101 तुम्हाला रेसिपी दाखवते. एवढंच की मला बाहेर आल्यापासून ना 1-2 मिनटं बोलल्यानंतर ते 2 मिनटानंतर मी विसरून जाते. पण तरीसुद्धा मी कोशिश करते, मी माझी याददास्त मी घालवायचा प्रयत्न करत नाही. मला असं हे होतं आहे, मला खूप त्रास होतो, पण तरीसुद्धा मी ते डोक्यावर जास्त प्रेशर म्हणजे घालत नाही. कारण की मी डिप्रेशनमध्ये होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती. ते सगळं विसरून नवीन जिंदगी जगते आणि मस्त एन्जॉय करते. लोक आता म्हणतात तू आता चड्डी दाखवायचंच बाकी होतं का. तर लोकांचं काम आहे नावं ठेवायचं, ते त्यांना नावं ठेवून द्या. आणि आपलं काम आहे मोहरं जायचं आणि लोकांना चांगलं शिकवायचं. ठीक आहे, चला त्यांचं चला ते मस्तपैकी हँकी विंकी चांगली बंगली भारीतली घेते मी, हँकी विंकी. ठीक आहे, चला. आणि तुम्हाला पुन्हा दाखवते एकदा की मी काय काय घेतलं काय काय नाही. आणि शिका, माझ्या कोणतं बी शिकण्यासारखं असं तुम्हाला जर पटलं तर नक्की कमेंटमध्ये लिहा. मी वाट बघते तुमच्या कमेंटमध्ये. ठीक आहे, चला बघूया आता. मॅडम ह्याच्या बारेमध्ये बोला. चला तुम्ही आता. एकदम कम्फर्टेबल फॅब्रिक आहे, सॉफ्ट आहे आणि इचिंग वगैरे काहीच नाही. बघा खूप मस्त आहे, एकदम कम्फर्ट झोन मध्ये. मी कधी आयुष्यामध्ये कधी अशी एवढी भारीतली घेतली नाही, पण घेते. माझ्या जीवाला मी नाही घेणार तर कोण घेणार तुम्ही सांगा. खूप सारे म्हणून मी
खूप आहेत बघा. आता तुम्ही एवढंच सांगायचं मला की पाहिजे ती वस्तू घ्या, मस्तपैकी जगा आणि इतराला पण जगून द्या. लोक काय म्हणतात काय नाही ते अजिबात विचार नाही करायचा. ठीक आहे. आता इथं खुलेआम बिकताय, जो दिखताय वो बिकताय, पता आहे बघा. मस्त मस्त आहे ते एकदम, तुम्ही घेऊ शकता. तर ह्यातला आता आपण 2 ह्या बँड हे घेऊया आणि 2 ह्या घेऊया आपण. ठीक आहे. आणि जमलं तर एखादी नाईटी घेऊया मस्तपैकी एकदम, कारण जीवन हे एक बार भेटतंय, बार बार भेटत नाही एकदम. एक मॅचिंग घेतली, ह्याच्यावरची एक मॅचिंग घेतली मी आणि एक ह्याच्यावर एक घेतली. मॅचिंग देतात मॅडम आता. चला हे एक मॅचिंग घेतलेत ते. ठीक आहे. चला आपण हे 2 घेतलेत आणि हे 2 घेतलेत. ठीक आहे. चला मस्तपैकी दिल खोल के जीवंगी. अजिबात मी विचार नाही करणार की लोक मला काय म्हणतात काय नाही. काल बघितलं मी मेकअपचं सामान किती घेतलं, सगळं ब्रँड घेतलं. आज कपडे घेते मस्तपैकी आणि गावी जाते. हे बघा आता नाईट सूट पण घेते मी माझ्यासाठी. ठीक आहे. आणि घालून पण दाखवणार मी. बघा वा व्हेरी नाईस. बघा बघा तुमची सातपुते बाई बघा. थांबा तुम्हाला दाखवते. बसा ना मॅडम हे मला. हां त्याला पण छान वाटतो हा. मस्त कलर आहे. आपण छान आहे. मला हा पण आवडला. आपण मस्त डार्क पाहिजे. चला ह्यातला कोणता तरी कलर घेते मी, पुन्हा दाखवते. हे बघा हा पण मॅडम खोलून दाखवतात आपल्याला. बघा मस्त एकदम आहे. एकदम मस्त आहे. घातल्यासारखं पण वाटतं नाही एकदम. काय मी अक्षय घालून घालून कटाळा आला आता. आता असं काहीतरी घालायचं. हां आता अलग काहीतरी घालते एकदम. ठीक आहे. ह्याची पॅन्ट मॅडम, ह्याची पॅन्ट बघा. आणि कसं घालून काय बघा छान वाटतं, घातल्यासारखं वाटतं नाही एकदम. ठीक आहे मॅडम. काय प्राईज आहे जी? हे तुम्हाला तसे 1500 आहे. हां 1499. अच्छा ठीक आहे मॅडम. आपल्या कमी करत्या आणि घेऊया. ठीक आहे. तर हा मी घेते. મેં તને સોની નોટ આપી હતી તે મને પાછા આપી દીધા હતા બરાબર છે આ તારી પાસે. चला हा घेऊन टाकते. जाऊन द्या. गेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही. तर हे घेऊ मॅडम, तुम्ही सांगा कोणचं घेऊ. तुम्हाला कुठला आवडला जास्त? मला काय दोन्ही पण आवडलं, पण 2 नाही घेऊ शकत. एक घेईन मी आता सध्याला. तसं तुम्हाला काय वाटतं सांगा, तुम्ही सांगा, तुमची चॉईस. दोन्ही छान आहे. हे जास्त छान. ठीक आहे. चला हे द्या. चला हे पण घेतलं मी. ठीक आहे. आणि आता मी अजून काय घेते काय नाही. आता झालं बस बस बस. आता एवढंच नको घेते. ना? नको पण मॅडम बसून ना मला हे बरोबर. एकदम मी घालून बघू. घालून बघा. थांबा तुम्ही. चला मी घेतलं मस्तपैकी माझ्यासाठी कपडे. तुम्ही पण या इथे घ्यायला. आणि बघा जीवन आहे, एक बार भेटते, बार बार भेटत नाही, काहीच नाही. मी मस्तपैकी घेते, तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर मी अजून काय घेते ते तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे. बघा तुम्ही म्हणता मी आज तुम्ही ब्रा दाखवली. अरे इथं खुले आम बिकताय, खुले आम बिकताय. बघा सगळीकडे टांगलेच आहेत बघा. तिथं पण टांगलेले आहेत बघा. तिथं पण टांगलेले आहेत. बघितलं सगळे काय ह्यात काय शरमात की बात आहे. अभी खुले आम बिकताय एकदम. चला बघूया. चला मेरे लिए मैं कपड़े पे खरीद लिया, टॉप भी लिया. 2 कुठं यायला जायला 2 कपडे घेतली मला मस्तपैकी एकदम. हे बघा हे कपडे आहेत. तर ठीक आहे जाऊन दे. माझ्यासाठी मी आज कमसे कम 10,000ची शॉपिंग केली माझ्या स्वतःसाठी, जीवासाठी. तर ठीक आहे. चला आता काय मला घ्यायचं नाही काय ना. आता मी सगळं काय घेतलं आहे. आता मला कपड्याची बी काही कमी नाही आणि कशाचीच कमी नाही आता मला. ठीक आहे. चला तुम्हाला अजून दाखवते मुहूर्त मी काय घेतलं काय नाही. बाहेर जास्त तर तुम्हाला दाखवते व्हिडिओ एकदम. ठीक है. केनाट्रास मार्केट आहे आणि मैंने एक रानी कलर लिया, एक पीला कलर लिया. मुझे अच्छा लगा वो मैंने खरीदा. म्हणजे जे चांगलं होतं ते घेतलं मी. बघा मार्केट बघा इथं ह्या मार्केटमध्ये मी घेतलेलं आहे. तर आपण जाऊया 5 मिनिटानंतर. तो हात लावून देत आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते कपडे कसे आहेत कसे नाही. ठीक आहे. चला चला सीताफळ फ्लेवर अच्छा आस्टून खाते. चांगलं वाटतं मला खायला. मस्त आहे. जिंदगीचा मजा घेते मस्तपैकी. आता घरी चालली. घरी गेलं तुम्हाला दाखवते माझे कपडे बिपडे दाखवते. ठीक आहे. चला चला मी बसमध्ये बसले. आता घरी गेला तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हॅलो एव्हरीबडी. बघा मी आता घरी पोचली आणि ही माझी शॉपिंग आहे. फोटो काढते. हे बघा हे कपडे आहेत. आणि आता हे कपडे घेताना आहे ना त्या दुकानमध्ये मी व्हिडिओच नाही काढला. का नाही काढला कारण की तिथं खूप गर्दी होती आणि मग मला नाही व्हिडिओ काढ जमला. तर मी तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे मी हे कपडे घेतलेले
हे बघा तुम्ही बघू शकता. हे घेतलेलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, कारण मी आदमी हे सगळं मला आम्हाला दाखवते. बघा हे तर दोन्ही घेतलं, इथं तुम्ही बघितलं तिथं, ठीक आहे. आणि हे पण एक घेतलं, हे पण एक घेतलं, ठीक आहे. हे माझे प्रायव्हेट कपडे आहेत. आणि हे बघा माझे, कारण माझ्याकडे तुम्हाला सांगू का, मी खोटं कधीही बोलणार नाही. माझ्याकडे मेन चीज नव्हतं. मी तुम्हाला सांगू, एवढं 2 वर्ष मी कसं जगले असेल आतमध्ये ते तुम्हाला मी नाही सांगू शकत. माझ्या काय वस्तू आहेत ना, आता हे बघा तुम्ही, हे तुम्हाला तुम्हाला काय लपू, ह्याच्यामध्येच ते बोळे पडले होते माहिती आहे तुम्हाला. मी असं दिवस काढलं म्हणून मी आज पैशाचा विचार नाही केला, म्हणून आज मी ब्रँडेड वस्तू आणली मला घालण्यासाठी. कारण जिंदगी माझी खूप अनमोल आहे. आणि मला तिथं जाऊन पण मला कळलं की जीवन किती मस्त आहे, ते बाहेर येऊन पण मला कळलं. आणि आतमध्ये असताना जिंदगी काय असते ते तुम्ही नाही समजू शकणार. तुम्ही माझ्या मनाने बघचाल, माझ्या दृष्टिकोनाने बघचाल तर मला ही जिंदगी खूप अनमोल आहे. आणि मला ही नवीन जिंदगी भेटली, तर हे दाखवण्यासाठी मला काही लाज नाही वाटत, कारण की हे सगळं खुलेआम विकतात. तर मी एकदम भारीतले ब्रँडमधून ब्रँड घेतलेले आहे. हे बघा, ब्रँडमधून ब्रँड 2 घेतलेल्या आहेत ह्या, ठीक आहे. 2 घेतल्या, चांगल्या घेतल्या. ह्या पण ब्रँडमधून घेतल्या मी, चांगलं 2 घेतलं, एक सोडून 2 घेतलं माहिती आहे. एक 1000चे आहेत. आणि हे मी तिथं घालून बघितलं, घातल्यानंतर खूप मला छान वाटलं, एकदम फिलिंग एवढी छान वाटली ना, असं वाटलं की मी काय आतमध्ये काही घातलंच नाही, असं फिलिंग वाटली. म्हणून मी तुम्हाला दाखवते. आणि हे नाईट सूट मी घेतला, हे नाईट सूट घेतला माझ्यासाठी खास. का जिंदगी खूप अनमोल आहे. मला असं वाटतं की मला माझी जिंदगी खूप प्यारी आहे आणि मला माझ्या जीवनाचा पूर्ण मला जगायचा अधिकार आहे, बरोबर आहे का. आता ही सगळ्या 3 ह्या वस्तू कम से कम 3995 रुपीजच्या घेतलेल्या आहेत. ह्या 3च वस्तू म्हणजे 4 वस्तू, 2 पॅन्टी, 2 ब्रा आणि एक नाईट सूट. हे किती 3995 रुपीजचं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम, ठीक आहे. ह्याच झालं. त्याच्यानंतर मी कुठं मला आहे ना, आता बघायला गेलं ना, तर मी खोटं कधीच बोलणार नाही. ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, मला ना कपडे कुठं येता जाताना कपडे नव्हते. कुणाच्या लग्नाला, आता काल परशी माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं साईन धारावीला, माझी बहीण जाते आणि घाटकोपर लग्न होतं. माझ्याकडं कपडे नाहीत म्हणून मी गेली नाही लग्नाला. हे बघा, हे कपडे लग्नासाठी खास घेतलं, कुठं यायचं जायचं मला ते कपडे आहेत बघा. ह्याचं तुम्ही बघू शकता. आणि ते तुम्ही फिटिंग करून पण घेतले हे कपडे. हे बघा, हे पॅन्ट आहे, हे माझी पॅन्ट आहे. कारण माझ्याकडे खरंच कपडे नव्हते हो, मी खोटं नाही बोलणार कधीच. हे बघा, मस्त वाटतं ना मला. हा कलर खूप छान वाटत होता मी तिथं घातल्यानंतर, तर मी घालून बघितला तिथं, मला छान वाटला. आणि बघा, मला जिंदगी एकच बार येते, बार नाही जिंदगीत, म्हणून मी जिंदगीचा मजा घ्यायला बघते. आणि हे सर्व कपडे पण ब्रँड कपडे आहेत बघा. मी तुम्हाला ह्याची प्राईस पण दाखवते. ह्याचा दुपट्टा एकदम 1 नंबर दुपट्टा आहे, तुम्ही बघू शकता. मी तिथं काढलंच नाही बघा. हे दुपट्टा, ह्या दुपट्ट्याचं सुद्धा पैसे असतात तुम्हाला माहिती आहे ना, कारण कसं आहे डिझाईनवर असतात सगळं बघा. किती मस्त आहे एकदम. मी घालणार आता, मी कुठच्या लग्नाला जाऊ शकते, बिंदास जाऊ शकते, कुठं पण मी फिरायला जाऊ शकते. बघितलं का किती मस्त वाटते ना, बघा छान वाटते ना, बघितलं ना. भावानं जिंदगी खूप अनमोल आहे. आपल्या जिंदगीला आपण नाही घेणार तर कोण घेणार. बघा, सलवार कमीजमध्ये पण मी कसे वाटेल तुम्ही सांगू शकता. जास्त रोज मी तो जीन्स आणि टॉप नाही घालू शकत, ठीक आहे. आता बघा, आता आपल्या कुठं जायचं म्हणलं तर मला सलवार कमीज माझ्याकडे नव्हते, काहीच नव्हते. मग मी सलवार कमीज घेतले. हे 2 घेतले, एक पिवळा झाला. त्याच्यानंतर मी हा एक घेतला. हे बघा, हा पण घेतला, मला खूप छान वाटला. आणि मी तुम्हाला घालून दाखवते बघा. हे बघू शकता तुम्ही, खूप भारीतलं, मला खूप भारी वाटलं. मग मी घेतला. माझ्या जीवासाठी मला काहीच नाही. आता हे कितीचं तुम्हाला मी बिल दाखवते. बघायला गेलं ना तर काही 2000 बघू शकता तुम्ही. 2000 म्हणजे म्हटलं 2195 म्हणजे 2000 म्हणजे 2200ला 5 रुपये कमी. पण हे मला 2000ला भेटला हा कपडे. मी कधी खोटं तुम्हाला बोलणार नाही काही. मी मला 2 घेतलेले आहेत, चांगलं दुकानमधून घेतलेलं आहे बघा ही. आणि त्याची पॅन्ट पण तुम्हाला दाखवते, त्याचा सलवार पण तुम्हाला दाखवते. हे त्याची सलवार आहे, खूप छान आहे, मस्त वाटली, मला आवडली. आणि मग मी घेतली, जाऊन दे. कारण कुठे येतं जातं मला कपडे नाहीत ना भावांनो. हे दुपट्टा त्याच्या संगती त्याचा, हा पण मला कलर छान वाटतं, मला आवडला म्हणून मी घेतला. लोक मला काय म्हणतात काय ना त्याचा मी विचार नाही करणार कधीच. बघितलं, मी फोटो पण काढते. थांबा 2 मिनिटं असं करून, मग मला हे लावायला किनवर, ठीक आहे. हे बघा, भारी वाटलं मला. त्याच्यानंतर मग मी हे घेतले. हे कपडे घेतल्यानंतर बघा, मी तुम्हाला एक सांगते, थांबा 2 मिनिटं. मला आवडली कपडे भावांनो. लोक काय म्हणते काय ना त्याचा विचार मी नाही करणार. त्याच्यानंतर बघा, मी अजून तुम्हाला सांगते, मी ही टॉप घेतले. आता माझं यूट्यूबचं चॅनल आहे, हे मी टॉप घेतलं. मला
भावांनो, ह्या 2 वर्षामध्ये मी आतमध्ये पण होती, खूप म्हणजे खूप वाईट दिवस काढलं. ते दिवस मी आठवण करायला पण मी मागत नाही. तर हे दिवस मी आता मी हा टॉप घेतला, मला मस्तपैकी घेतलेला आहे हा टॉप. हा पण एक टॉप घेतला, घालून दाखवीन तुम्हाला मी सगळे कपडे. आणि हा पण घेतला. जिंदगी एकच बार आती, बार बार नाही आते. हा पण घेतला. आता तुम्हाला हे सांगते, आता माझं एक आहे चॅनल यूट्यूबचं, तर मला हे चांगले कपडे घातले तर चांगलं वाटेल तुम्हाला, बरोबर आहे का नाही. हे बघा, हे सगळे कपडे मी तुम्हाला खोलून पण दाखवते. बघा, हा टॉप आहेत माझे टॉप, ठीक आहे. आणि खूप छान वाटलं मला घेताना. सॉफ्ट आहे, मटेरियल पण सॉफ्ट आहे. दुकानमधून चांगले घेतले. आता मला एक दिवस कपडे बघायला नको, काय नको. बघा, मस्त वाटते ना. आणि हे पण एक टॉप मला आवडलं म्हणून मी घेतलं. हे बघा, वाव, मस्त वाटलं मला. हे सगळे कपडे छान वाटले. तर तुम्हाला कसे वाटले कपडे, कसे नाही, नक्की सांगा भावांनो. मला एकच म्हणायचं आहे की लोक मला काय म्हणतात काय नाही त्याचा मी विचार अजिबात नाही करणार, कारण लोकांचं कामच आहे नाव ठेवायला. आणि ह्या 2 वर्षामध्ये हे बघायला गेलं ना, तर मला ना आता लोकांचं काही लेणं देणं नाही. लोक मला नाव ठेवलं असं, मी माझ्या स्वतःसाठी घेतलं. मी आजपर्यंत खूप कमवलं. कमवून किती माणूस कमवणार. शेवटी थकता माणूस. आणि मग नंतर आपण असा विचार करतो की आपल्या जीवासाठी पण काही ना काही करायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, विचार केला की मी माझ्या स्वतःच्या जीवासाठी पण जगणार. मला कोणाचंही प्रेम नाही, मला नवऱ्याचं प्रेम नाही, निदान मला कपड्याचं तर प्रेम घेऊन द्या, बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला एकच सांगते, मला नवरा नाही. मी माझ्या मुलासाठी खूप काय केलं. माझ्या मुलासाठी मी घर करून ठेवलं. पण आता मला स्वतःसाठी पण मला जगायचं. मला पण मन आहे, मला पण तण आहे. तर मी माझ्या स्वतःसाठी जगणार आणि स्वतःसाठी मस्तपैकी राहणार. कोणी मला काय म्हणते काय नाही त्याचा मी विचार अजिबात नाही करणार. भावानं तुम्हाला एक सांगते, आपला नका उरसा जीव आहे की उरसा नका उरसा जीव आहे. कधी ठोकर लावून कधी मरण आपल्याला सांगता येणार. मला काय सगळं जाणार आहे का? काहीच नाही. 2 दिवस माणूस लढतं, नंतर उठाने गाण करून परत खाली. काय नसतं रे भावांनो. पैसा पण करून काय फायदा नाही. तुम्हाला जे वाटतंय तुम्हाला खायला पिला जे वाटतं तुम्ही करा. मी तुम्हाला सांगू, कम से कम आज मी टोटल 10,000ची शॉपिंग केली. तुम्हाला दाखवते, तुम्हाला बिल पण दाखवते. आता काय लोक म्हणतात, हां हिच्याकडे पैसा कुठून आला, हिच्याकडे हे करू का. मी पण मेहनत करते, का हरामचा पैसा नाही माझ्याकडे. दिवस रात्र मेहनत करते. आणि काही लोकांनी मला मदत पण केलेली आहे. तर हे बघा, मस्त वाटतं मला, खूप छान वाटले कपडे. आणि मग घेतले, एकच मिनटं, टोटल माझी सगळी शॉपिंग पूर्ण 10,000ची आहे. एकही पैसा कमी नाही. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला बिल दाखवते, ठीक आहे. आणि मी सगळी कपडे घेतली माझ्या जीवासाठी. माझं जीव खूप अनमोल आहे माझ्यासाठी, कारण माझ्या जीवाने जे सोसलं ह्या 2-2.5 वर्षात, ते जीवाला म्हटलं, बा जीवा मला माफ कर, तुला माझ्यामुळे तकलीफ झाली जीवा. मग जीवाला मी मी माया करते माझ्या जीवाची. माझा जीव खुश तर मी पण खुश, बरोबर आहे का नाही. म्हणून भावांनो बहिणींनो, काही चुकलं असेल तर माफी असावी. भावांनो, मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी खावा, स्वतःसाठी पैसा करू नका. जिंदगी एकच बार येते, नंतर जिंदगी नाही. तुम्हाला सांगू, जेव्हा मी हे 2 वर्ष आतमध्ये होती ना, तेव्हा मला एक दिवस एक मिनिट मला खूप म्हणजे वाईट गेलेले दिवस आहे. ते दिवस मी विसरणार, सगळं विसरून नव्याने जिंदगी पुन्हा चालू करते. पुन्हाने आपलं चालू सगळं कामधाम करीन चांगलं. आणि खूप छान राहीन मी. आता मला शॉपिंग बिपिंग काय नाही मला पाहिजे. आता फक्त मला नुसतं घड्याळ पाहिजे झाली, मला काही नको. माझी जिंदगी रोजच्या टाईपप्रमाणे मी जगीन. पोराला पुढच्या महिन्यात कपडे घेईन. आज ह्या महिन्यात मला कपडे घेतले, पुढच्या महिन्यात पगार घेईन, पगार आल्यावर. आणि असंच आता मी गावी जाईन उद्या संध्याकाळी. तर सगळ्यांना माझं काही चुकलं असणं माफी असावं. आता तुम्ही लोक काय म्हणसान की ताई तू छड्या दाखवल्या, ब्रा दाखवल्या, हे खुली आम आहे, म्हणजे खुली किताब आहे, सगळीकडे दिसते. आणि मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते. मी त्या दुकानामध्ये जेव्हा गेलती ना, तेव्हा मी तिथं घालून बघत होती. तर घातल्यानंतर मला एवढं खूप चांगली फिलिंग वाटली, एवढं मस्त वाटलं ना, खूप भारी वाटलं. माझ्या अंगाला असं वाटलं ना, वा किती भारी वाटते. मग माझ्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही भावांनो, म्हणून मी ते घेतलं, ठीक आहे. आणि तुम्ही पण असंच वस्तू वापरा आणि खूप छान वाटेल. तुम्ही घेऊन बघा, मग तुम्ही म्हणता खरंच स्मिता खूप छान आहे, तुझ्यामुळे आम्हाला काहीतरी माहीत पडायला लागलं. आणि स्वतःसाठी जागा, लोकांचा विचार करायचा नाही. आता मला किती तर लोक घाण कमेंट करतात, पण मी त्यांचा विचार नाही करणार, कारण ते लोक फक्त नाव ठेवायला असतात. त्यांच्या घरामध्ये काय चालतं ते नाही बघणार, पण ते स्मिताच्या घरामध्ये काय चाललं ते नक्की बघणार. आणि बघा कमेंटमध्ये तुम्ही बघू शकता की किती लोकांची चांगली राय आहे. 2 दिवस पूर्वी मी व्हिडिओ टाकला होता की मी मेकअप घेतला. किती लोकांनी छान कमेंट केलं की स्मिता तुझा पण जगायचा अधिकार आहे, तू पण छान ब्रँड वस्तू वापरू शकते. म्हणून मी ते घेतलं आणि म्हणून छान कपडे पण मी घेतले. आता जसं देश तसा वेस्ट. आता मी गावामध्ये जाते, गावाचे लोक मला कधी बोलवतात, ये बाई जेवायला, हे करायला ते करायला, कुठं लग्नाला जायचं, कुठं मी जीन्स घालून लग्नाला नाही जाऊ शकत.
आणि मला साड्या नाही आवडत घालायला. साड्या आहेत माझ्याकडे पण त्या सगळ्या जुन्या मॉडर्नच्या साड्या आहेत माझ्याकडे, नवीन काहीच नाही. मी काही कपडे घेतले माझ्या आईला वर्ष झाल्यानंतर म्हटलं मी कपडे घेईन. तर मी जेलमधून बाहेर आल्यानंतर पण 3 महिन्यानंतर 3 या 4 महिन्यानंतर मी कपडे घेतली. आत्ता घेतली पण पूर्ण 10,000ची घेतली. माझ्या जीवासाठी घेतलं. बरोबर आहे भावांनो. आता जे आहे ते माझं मनात नाही. मी मनाने माझं आता मी गावी जाणार, मस्तपैकी मसाला बिसाला सगळ्यांची ऑर्डर पूर्ण करीन आणि पुन्हा मी पुन्हा मसाला घेऊन पुन्हा मुंबईला येईन आणि तुम्हाला असं छान छान ब्लॉग दाखवीन एकदम. आता बघायला गेलं ना तर खरं सांगते मला मुंबईवरनं गावाला जाऊ वाटत नाही आणि गावावरनं मुंबईला येऊ वाटत नाही, असं होतं माझं. पण जाऊन दे, आता मला जाणं गरजेचं आहे. मी इथं पण राहिले तरी मी चांगलंच कमवीन आणि गावी पण राहिले तर चांगलंच कमवीन मी. बरोबर आहे का नाही. तर काही चुकलं असेल तर माफी असावी. तेव्हा कमेंट करताना विचार करून कमेंट करा. मला नवऱ्याचं सुख नाही, मला कोणाचं सुख नाही, तर मी निदान कपडे घालून तर सुख मी माझं हे करेन ना. बरोबर आहे का नाही भावांनो. तुम्ही माझ्या मनामध्ये माझं ना खूप दुःख आहे माझ्या मनामध्ये, पण काही गोष्टी मी तुम्हाला खुलं नाही सांगू शकत. मग तुम्ही माझ्या भावना समजू शकता. मला माझ्या मुलाशिवाय दुसरं कोणीच नाही आणि मला कपडे घेणार कोण आहे माझ्या लाईफमध्ये? कोणीच नाही मला कपडे. मी जेव्हा जेलच्या बाहेरमध्ये आले तर मला कोणी मला कपडे घेतले नाही घेतले, कोणी मला जेवाय बोलवलं नाही बोलवलं. मग माझ्या जीवाला मी नाही सांभाळतो कोण सांभाळणार? माझ्या मुलाशिवाय माझ्याशिवाय कोणीच नाही मला. म्हणून मी आहे ना, मी कोणाचा विचार नाही करत की लोक मला काय कमेंट करतात, लोकांचा काय विचार होईल, लोक काय म्हणतात काय नाही. मी त्यांना इग्नोर करते. ते माझे कोण लागत नाहीत. विचार नाही करत. माझ्या गणगोताचा मी विचार नाही करत. माझे गणगोत पण मला बघतात का त्यांनी मला कधी बोलवलं जेवायला, ये बाई जेवायला, तू मनाच्या मोठमधून बाहेर आली आहे, ये बाय 2 दिवस आमच्याकडे राहायला. असं काय आलं? नाही आलं ना. कोणाच्या तोंडात आलं? नाही आलं ना. म्हणून म्हणते जी जीवासाठी जगा आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच इज्जत आहे. मग मी म्हणते मी कमवून घेते ना माझे स्वतःचे कपडे बिपडे माझं घालते ना मी. पण मला माझी फॉलोअर्स लोक मला खूप जीव लावतात, त्यांना मी कोटी धन्यवाद बोलते. माहिती आहे, मी आल्यापासून म्हणते मला पोळ्या खायच्यात. मी अजूनपर्यंत पोळ्या नाही खाल्ल्या. 2-2.5 वर्ष झाल्या मी पोळ्या नाही खाल्ल्या. तेव्हा ही माझी बहिणीने तो व्हिडिओ बघितला असेल, तेव्हा माझ्या बहिणीने मला काल फोन केला की तू एक काम कर, मला ना पोळ्या बनवायच्या, तुला खायला घालायचे. तर माझ्या बहिणीसाठी मी 1 दिवस राहिली. ती मला म्हणते माझ्याकडे ये सोमवारी, तुझ्यासाठी मी पोळ्या बनवते, तू पोळ्या खाऊन मग गावी जा. मला खूप भारी वाटलं. मग म्हणून मी 1 दिवसासाठी राहिली. आता उद्या जाणार बहिणीकडे पोळ्या खायला. ठीक आहे. बहिणीचं घर मी तुम्हाला दाखवू नाही शकत. कसं आहे माहिती आहे का, ते लोक सोशल मीडियावर नाही येत एकदम. त्यांच्या सुना आहेत, लेख आहेत, नातं आहेत. नाही आवडत माझ्या बहिणी भायांना त्यांना दाखवलेलं. माहिती आहे, आता मला कसं नवरा नाही म्हणून मी हे सगळं करते. कारण बघायला गेलं तर आपल्या मराठी माणसामध्ये हे सगळं चालत नाही एकदम. माहिती आहे ना. म्हणून असं ते मी उद्याच्या पोळ्या खाताना मी व्हिडिओ टाकवीन, तुम्हाला दाखवेन शॉर्ट. उद्या पोळ्या बिळ्या खाईन आणि मग संध्याकाळी गाडीला बसते. ठीक आहे भावांनो. काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि तुमच्या स्मिता काकीचं कधी मनावर घेत जाऊ नका. तुमच्या काकीच्या मनामध्ये खूप दुःख आहे, पण दुःख सगळं विसरून पुन्हा नवीन जिंदगी चालू करते. ठीक आहे. तर काही चुकलं असेल तर माफी असावी. हेच तुमच्या चरणी माझी प्रार्थना. तुम्ही माझे भगवान आहे आणि श्री स्वामी समर्थ. एकदम स्वामीच्या कृपेने आपलं चांगलं आहे. माझं तुम्हाला बोलता डोळ्यामध्ये पाणी आलं तर माझ्या जीवासाठी घेतलं मी. उद्या मस्तपैकी एकदम टॉप घालीन आणि बहिणीकडे जाताना व्हिडिओ काढीन एकदम. ठीक आहे. तर तोपर्यंत बाय बाय. लव यू.